नमस्कार. एजे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी अंडा पराठा बनवणार आहे. त्यासाठी येथे मी एका डिशमध्ये 2 चमच घरचा गोडा मसाला, चवीपुरतं मीठ, पाव चमच हळद आणि 2 चमच पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकल्याने मसाले अंड्यामध्ये छान मिक्स होतात. अंडा पराठा बनवण्यासाठी येथे मी 2 अंडी घेतले आहेत. 2 अंड्यामध्ये 4 छोटे छोटे आकाराचे पराठे तयार होतात. अंडी छान फेटून घेऊया. 3-4 मिनटे अंडे फेटल्यानं पराठा छान होतो. येथे मी कणिक मळून घेतले आहे. कणकेचा छोटा गोळा घेणार आहे. मी ज्याप्रमाणे कणकेला गोळा लाटून घेते त्याप्रमाणे चपाती तयार करून घ्या. म्हणजे पराठा छान तयार होतो. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये पराठा तयार करू शकता. मी ते गोलाकाराचा पराठा तयार करणार आहे. आणि जास्त जाडही नाही आणि पातळही नाही. आपण घरी जशी पोळी बनवतो त्या आकाराची पोळी तयार करून घेऊया. मी थोडी मोठीच तयार करून घेणार आहे. इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे. पॅनला थोडं तेल लावून घेऊया. तेल लावून झालं की तयार केलेल्या मिश्रणामध्ये तयार केलेली पोळी छान बुडवून घेऊया. दोन्ही बाजूनं पराठा 2-3 मिनटे छान भाजून घेऊया. पराठा छान होतो आणि छान फुगतोही छान. करून बघा आणि दिसतो पण छान. सॉस बरोबर खायला तर अति सुंदर लागतो. करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा करून बघा. थँक्यू.